हे नमस्कार, वेलकम टू माय चॅनल. तुम्ही बघू शकत असाल माझी स्किन पूर्ण कशी दिसत आहे, दाणे दिसत आहे आणि रॉ आहे स्किन. मी काहीच लावलेलं नाही आहे, ठीक आहे. आणि तुम्हाला कळलंच असेल की व्हिडिओ कशाबद्दल आहे. तर मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एखाद्या मीडियम कव्हरेज कन्सिलरपासून हाय कव्हरेज कसं प्रोव्हाइड करू शकता. सगळ्यांकडे हाय कव्हरेज कन्सिलर नसतात आणि आपण कधी कधी अफोर्ड पण नाही करू शकत. तर आपण तेच मीडियम कव्हरेजपासूनही हाय कव्हरेज प्रोव्हाइड करू शकतो. तर तेच मी तुम्हाला सांगणार आहे. कोणतंही कन्सिलर असो, आता मी हे स्विस ब्युटीचं कन्सिलर घेतलं आहे. ठीक आहे, कव्हरेज याचं बी चांगलं आहेत. पण तरीही जेव्हा आपण वेट ग्लुटिनने ब्लेंड करतो ना, तेव्हा ते सोक करून घेतो कोणतंही प्रोडक्ट जे आहे ते पूर्ण प्रोव्हाइड नाही करत, अर्धं सोकून घेतो. तर मी काय केलं आहे ना, एका साईडनी नॉर्मली आपण कन्सिलर लावून घेतलं आहे मी आणि आपण जसं ब्लेंड करतो, डायरेक्ट लावलं की ब्लेंड केलं. ही प्रोसिजर नाही करायची आपल्याला आणि तुम्ही बघू शकाल दोन्हीमध्ये फरकही. तर काय करायचं आहे, कन्सिलर लावल्यानंतर त्याला 2 मिनटं ठेवायचं आहे, सुकू द्यायचं आहे किंवा थोडी दुसरंही तुम्ही करू शकता त्यावेळेला काम. आयब्रो फिल करू शकता किंवा आय शॅडो करू शकता. तेवढ्या 5 मिनटात 5 किंवा 10 मिनटं त्याला ठेवायचं आहे किंवा तुम्ही जर त्याला हवा वगैरे केली तर ते सुकूनही जाईल. तर काय करायचं, हे वेट ब्युटी ब्लेंडर नाही आहे, हे ड्राय आहे. तर थोडं सुकल्यानंतर ड्राय ब्लेंडरनी त्याला ब्लेंड करायचं आहे. आणि मी इथे लाईट कलरचंच कन्सिलर घेतलं आहे तुम्हाला दाखवण्यासाठी की आपली स्किन रिफ्लेक्ट करते व्हाईट कन्सिलरमधून. आता माझी मीडियम स्किन टोन आहे, तर माझी रिफ्लेक्ट करेल ना. मी कन्सिलिंग नाही केली आहे कोणतीच. कोणतं ऑरेंज करेक्टर मी यूज नाही केला आहे, तर त्यामुळे ते रिफ्लेक्ट करेल. तर बघू शकता तुम्ही किती फरक दिसत आहे दोन्हीमध्ये. इकडली साईडची स्किन माझी रिफ्लेक्ट होत आहे बाहेर. सगळ्यांना कळेल की अरे हिचा स्किन टोन हा नाही आहे, पण हिने खूप लाईट लावलेला आहे. पण तुम्ही या टेक्निकने यूज कराल ना, तर तुम्ही बिलकुल हाय कव्हरेज प्रोव्हाइड होईल तुम्हाला. बघू शकता. इकडले दाणेसुद्धा दिसत आहे माझे आणि इकडलेही दिसत आहे, पण स्किनने रिफ्लेक्ट होत आहे, ठीक आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझे केस इग्नोर करा. थँक यू व्हेरी मच.